हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चुलीजवळ आजही स्वयंपाकाला म्हणजे लागले आहे, कारण गॅसला थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तर म्हटलं चला चुलीवरती निवांत करूया. तर भाकरी वगैरे बनवून घेतल्या आहेत आणि चहासुद्धा झाला आहे. तर आता भाजीची तयारीला लागले. तर त्यासाठीच म्हणजे मी आज छान असं म्हणजे पालकची भाजी घालून डाळ करणार आहे, म्हणजे तुरीची डाळ. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कशा पद्धतीने म्हणजे गावठी स्टाईलमध्ये आमच्याकडं म्हणजे डाळ केली जाते. तर प्लीज कंटिन्यू राहा आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर इथं पातेल्यात पाणी गरम उकळलेलं होतं आणि त्यात मी आता डाळ घातली आहे, कारण उकळलेल्या पाण्यात डाळ पटकन अशी शिजून निघते. तर त्यासाठीच आणि फेरीवाले दादासुद्धा आले होते, जे की रिपेरिंगचं काम करतात. तर त्यांना आतमध्ये बोलवलं होतं आणि सगळीला थोडा प्रॉब्लेम झाला होता. तर तेच करून घेत होते आमचे म्हणजे हो. तर फायनली उकळलेलं पाणी होतं आणि त्यात डाळ घातल्यामुळे पटकन असं उकळी येत होती आणि जे मी काही झाकण ठेवलेलं होतं तर ते ना राहूच देत नव्हतं. वारंवार मला झाकावं लागत होतं, सरकून जात होतं. तर इकडं भाजी शिजते म्हणजे डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं भाजी स्वच्छ असं निवडून घ्यावी आणि कापून घ्यावी. तर त्यासाठीच भाजी काढली आहे आणि विस्तवही जास्त आहे असल्यामुळे म्हणजे खरंच डाळ शिजायला वेळच लागणार नाही. तर पाणी घेऊन आले आणि आता जी काही पालकची भाजी आहे तर ते म्हणजे साफ करून पहिले आधी निवडून घेणार आहे आणि नंतर पाण्यात टाकून धुवून छान असं बारीक कट करणार आहे. तर खूप छान पद्धतीने म्हणजे डाळीसोबत ही भाजी शिजली जाते आणि छान असं चवीला लागते. तर आमच्याकडे तर ना मी पालकची भाजी तर जास्त करून मी उडदाची डाळीत किंवा तुरीची डाळीत म्हणजे घालून बनवत असते भाजी, कारण निकटही बनवत असते, पण निकटपेक्षा ना डाळीत घातलेली जास्ती टेस्टी लागते असं मला तरी वाटतं. तर तुम्ही कधी खाल्ली का कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पानं असल्यामुळे नुसती पानंच असतात, देठ थोडंसंच मी वापर करणार आहे, जास्तीच्या नाही आवडत आणि त्यामुळे ना नुसती पानं असल्यामुळे अगदी सहज शिजली जाते ही भाजी. तर मध्येच आमची चिवचं चालूच असतं, नेहमीचंच आहे. तर तिला जे मी भाजी वगैरे साफ करत होते आणि जे देठं वगैरे निघाले होते तर तिला खेळण्यासाठी म्हणजे ती सुद्धा रेसिपी बनवणार होती. तर त्यासाठी मम्मी म्हणजे मी घेऊ का असं तिचं चाललेलं होतं. तर म्हटलं घेऊन जा. तर ती घेऊन जाणार आहे खेळण्यासाठी. तर आणि तुरीची डाळ ही ना मी आधीही काही व्हिडिओ बनवले आहेत की वर्षभर कशा पद्धतीने आपण साठवू शकतो, कीड वगैरे लागत नाही. तर त्यासाठी तुम्ही नक्की ते व्हिडिओ जाऊन एकदा चेक करा. तर भाजल्यामुळे ना डाळ इतकी पटकन शिजते ना, तर खूप कमी वेळ लागत असतो आणि कुकरच्या ऐवजी पातेलीत ही सहज अगदी पिठासारखं म्हणजे शिजून निघते. तर तुम्हाला मी चुलीवरती बनवली आहे आणि त्याही पातेल्यात. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच, पण ज्याला कोण म्हणजे डाळ वर्षभर साठवून म्हणजे कीड न लागता किंवा छान पद्धतीने, तर तुम्ही एकदा नक्की ते व्हिडिओ पहा. तर इथं अर्धवट अशी डाळ शिजली आहे आणि आता मी भाजी घालून घेणार आहे. तर भाजी शिजायला काही वेळ लागणार नाही, पण ना म्हणजे डाळीसोबत ती एकजीव चांगल्या पद्धतीने शिजली जावी, तर ह्यासाठीच मी घालून घेणार आहे आणि खरंच खूप छान टेस्टी लागते. आणि मी म्हणजे फक्त ना ह्या डाळीमध्ये चटणी वगैरे घालणार आहे, जास्तीचे काही मसाले वगैरे काहीच घालणार नाही. तर छान असं भाजी त्यात मिक्स करून घेतली आहे आणि एकदा हलवून घेणार आहे, खालीवर करून घेणार आहे, जेणेकरून डाळीसोबत ती छान असं खरंच शिजली जावं. तर ह्यासाठी आणि झाकून दिलं आहे. तर आता आग लावून घेणार आहे आणि ना गॅसपेक्षा म्हणजे मला तर वाटतं चुलीवरती लवकर स्वयंपाक होतो, कारण ना गॅसची लिमिट असते आणि चुलीला मात्र तसं नाही, आपण कितीही जाळ लावू शकतो. आग वगैरे जास्तीची लागते, त्यामुळे ना शिजायला काहीच वेळ लागत नाही असा माझा अनुभव आहे. तर तुम्ही पाहू शकता काहीच वेळात म्हणजे डाळ शिजून निघाली आहे आणि भाजीसुद्धा छान असं शिजली आहे. तर खूप छान पद्धतीने डाळ शिजली आहे, बघू शकता. म्हणजे न कुकरचा वापर करतासुद्धा खूप छान म्हणजे तूर भाजल्यामुळे ना अगदी सहज डाळ शिजते. तर छान असं मी थोडं म्हणजे भाजी कापून टाकले आहे, पण तरीसुद्धा मी एकदा म्हणजे रवीच्या सहाय्याने फिरवून घेणार आहे, जेणेकरून भाजी आणि डाळ एकत्र मिक्स व्हावी. तर ह्यासाठीच आणि डाळीला थोडासा असा म्हणजे जाडसरपणा असा रस्सा वगैरे व्हावा, तर त्यासाठीच
आणि एक्स्ट्राचे पाणी वगैरे काही घालणार नाही, कारण त्याच्याने चव थोडी कमी होते आणि जे काही शिल्लक पाणी होते ना तर तितकंच मी ठेवणार आहे. आणि त्यात मी आत्ता फक्त लसणाची चटणी घातली आणि मीठ घातले आणि वरतून फोडणी देऊन घेणार आहे. तर चटणी वगैरे घालून छान असे एक उकळी घातली आहे, जेणेकरून चटणीच्याही म्हणजे त्यात पूर्ण मिक्स व्हावं, तर ह्यासाठीच. आणि आता खाली उतरवून घेतलं आहे आणि फोडणीची तयारीला लागले. तर फोडणी ही मी लसणाची देत असते आणि भाजी टाकल्यामुळे ना मसाला किंवा हळदीचा काहीच वापर केला नाही. आणि नुसती डाळ असली असती तर केलं असतं टमाटोज वगैरे, पण भाजी घातल्यामुळे ना अशीच भाजी छान चविष्ट लागते. तर त्यासाठीच तेल घातले, तेल गरम झाले आणि आता लसूण वगैरे टाकून घेतले. तर ते सुद्धा छान असं कलर चेंज होईपर्यंत मी भाजलं आहे. आणि आता पातेलीत टाकून घेतलं, पण ना माझ्याच्याने लक्षातच राहिलं नाही, कारण ना पातेले इकडं नीट दिसत नव्हतं. तर प्लीज थोडं समजून घ्या. तर फायनली छान असं म्हणजे फोडणी देऊन झाली आहे आणि तुम्ही डाळीची म्हणजे कन्सिस्टंट पाहू शकता. खूप छान पद्धतीने डाळ झाली आहे. तर टेस्टीही झाली होती. खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. नक्की तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. आणि आमची गावठी स्टाईलमध्ये डाळ बनवण्याची रेसिपी आवडली का तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आम्हाला तर खूप आवडते. तर तुम्हीसुद्धा एकदा ह्या पद्धतीने ट्राय करा. तर कशी वाटली डाळची रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.